नागपूर शहरातील मानकापूर परिसर सकाळीच आईवडील बँकेत जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडले। त्यानंतर भाऊ वहिनी कामाला गेले आणि घरी 23 वर्षाची मुलगी एकटीच थांबलेली होती। 11:30 वाजण्याच्या सुमारास आईवडील हे घरी परतले। त्यावेळी घराचा दरवाजा लावलेला दिसला। त्यावेळी वडिलांनी मुलीला आवाज दिला, परंतु आतमधून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही। त्यामुळे वडिलांनी घराच्या पाठीमागे जाऊन पाहिलं तर घराचा दरवाजा उघडा दिसला। त्यावेळी त्यांनी आतमध्ये प्रवेश केला तेव्हा त्या ठिकाणी टेबल खाली पडलेला दिसला। त्यानंतर मुलीचा मोबाईलही त्याच ठिकाणी दिसला। त्यावेळी त्यांनी घरात काहीतरी भयंकर स्वरूपाची घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला। त्यांनी मुलीला आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। त्यानंतर वडील दुसऱ्या मजल्यावर पोहोचले, मात्र त्यावेळी वरच्या मजल्यावरील रूमचा दरवाजा आतून बंद असल्याचं त्यांना दिसून आलं। त्यावेळी त्यांनी दुसऱ्या बाजूने खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला तर आतमध्ये पाहिलं तर मुलीने फॅनला आपली जीवनयात्रा संपवल्याचं त्यांच्या समोर दिसलं। मुलीची अवस्था पाहून आईवडील रडायला सुरुवात केली। तेव्हा शेजारचे हे लोक जमा झाले आणि रूमचा दरवाजा तोडण्यात आला। मुलीनं ओढणीनं आपली जीवनयात्रा संपवल्याचं हे लक्षात आलं होतं। मानकापूर पोलिसांना फोन करण्यात आला। पोलीस घटनास्थळी आले आणि त्यानंतर त्या तरुणीचा मृतदेह खाली घेण्यात आला। पोलिसांनी रूमचा पंचनामा केला, परंतु संशयास्पद असं त्या ठिकाणी काहीच आढळून आलं नाही। त्यामुळे काहीतरी कारणास्तव मुलीने आपली जीवनयात्रा संपवली असेल असा अंदाज प्रत्येकजण काढत होतं। परंतु जेव्हा तरुणीचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला तेव्हा रिपोर्टमध्ये जेव्हा तरुणीच्या मृत्यूचं कारण कळालं तेव्हा पोलीस प्रशासनासह सर्वजण हादरून गेले। कारण त्या तरुणीने जीवनयात्रा संपवली नव्हती, तर तिचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केला होता आणि तिचा मृतदेह नंतर फॅनला लटकवण्यात आला होता। पीएम अहवाल ज्या पद्धतीने आला होता त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं होतं, स्पष्टपणे उल्लेख होता। भयंकर आणि चाणाक्ष पद्धतीने या खुनाचा प्लॅन करण्यात आल्याचं समोर आलं होतं। आता पोलीस प्रशासनाने जेव्हा या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली तेव्हा ज्या व्यक्तीने तरुणीला संपवलं होतं त्याचा शोध पोलिसांनी अवघ्या काही वेळात लावला। पण त्याने असे का केले होते, त्याचा या पाठीमागे काय उद्देश होता, तेच आपल्याला या संपूर्ण घटनेचा आढावा या व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर लक्षात येईल। नागपूर शहरातील मानपूर परिसर या परिसरातील गोंदणी येथील कलेक्टर कॉलनीमध्ये राजलक्ष्मी सोसायटी आहे। इथे प्राची खापेकर वय वर्ष 23 वर्ष ही तरुणी राहते। तिचे आईवडील भाऊ वहिनी त्या ठिकाणी राहतात। तिचं बीएचं शिक्षण सुरू होतं। घरात आईवडील भाऊ वहिनी असा परिवार। वडील हे रेल्वे विभागातून नुकतेच सेवानिवृत्त झालेले, तर भाऊ वहिनी हे शहरातच काम करत होते। प्राची खापेकर हे शिक्षणाबरोबरच शेअर ट्रेडिंग आणि टेलरिंग आदी कामाचं प्रशिक्षण घेत होती। घरातही सर्व काही सुरळीत होतं। सकाळी कॉलेज झाल्यानंतर दुपारच्या वेळेला प्राची ही त्यांच्या घराच्या शेजारी ढोरे नावाचं कुटुंब आहे। त्या ठिकाणी शेखर ढोरे नावाचा जो तरुण आहे त्या तरुणाची पत्नी शिवणकाम शिकवते। त्यामुळे प्राची त्यांच्याकडे शिक्षणासाठी जात होती। सुरुवातीचे बरेच दिवस त्या ठिकाणी प्राची शिवणकाम शिकण्यासाठी गेली। मात्र एक दिवस शेखर ढोरे वय वर्ष 38 वर्ष याने तिला पाहिलं। तेव्हा तिच्याकडे पाहून शेखर याची नजर फिरली। प्राची घरी येत असल्यानं अधूनमधून दोघांच्या नजराही होऊ लागल्या। त्यावेळी प्राची ही त्याला कधी कधी बोलू लागली। शिवणकाम झाल्यानंतर ती पुन्हा घरी येऊ लागली। मात्र तिच्या बोलण्याकडे शेखर आकर्षित होऊ लागला होता आणि त्याने तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला सुरुवात देखील केली होती। आता हे प्रेम दोन्हीकडून नव्हतं, ते एकाच बाजूने सुरू झालेलं होतं। कारण शेवटी घरात आलेली व्यक्ती घरातील व्यक्तीला थोडेच रागाने पाहणार। त्याचप्रमाणे प्राची त्याच्याकडे हसत पाहत होती, त्याच्याशी बोलत होती, परंतु त्याने त्याचा गैरअर्थ काढायला सुरुवात केली होती। सुरुवातीचे काही दिवस शेखर हा प्राचीकडे लक्ष ठेवून होता। मात्र काही दिवसानंतर त्याने प्राचीजवळ जाण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली। तेव्हा प्राचीच्या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या। शेखर हा आपल्याकडे आकर्षित का होत आहे, त्यामुळे शेखरपासून प्राची ही काही अंतर ठेवून वागू लागली। ज्या दिवशीपासून प्राची ही शेखरपासून अंतर ठेवून वागू लागली त्या दिवशीपासून शेखर हा प्राचीवर दात खाऊ लागला। कारण प्राची हातात येण्याऐवजी त्याच्या हातातून निष्ठत होती। मी तिच्यावर एवढं प्रेम करतो, मात्र ती आपल्याला भाव देत नाही, हे जेव्हा शेखर याच्या लक्षात आलं तेव्हा त्याने प्राचीला एकांतात भेटायचा प्लॅन आखला। शेखर हा शेजारीच राहत असल्यामुळं त्याने प्राचीच्या संपूर्ण हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली। प्राची देखील त्याच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती।
तरी देखील शेखर हा तिला सोडायला तयार नव्हता. मंगळवारचा दिवस होता. सकाळी प्राचीचे आई वडील हे बँकेत जाऊन येतो म्हणून प्राचीला सांगून घरातून बाहेर पडले. ते बाहेर पडल्यानंतर थोड्या वेळातच प्राचीचे भाऊ आणि तिची वहिनी या देखील बाहेर पडले. संधीचा फायदा उचलून शेखर ढोरे याने प्राचीच्या घरात प्रवेश केला. खालच्या मजल्यावर प्राची दिसली. त्यावेळी शेखर याला पाहून ती घाबरली आणि दुसऱ्या मजल्यावर रूममध्ये धावत गेली. त्या ठिकाणी गेल्यानंतर शेखर हा देखील तिच्या पाठीमागे गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने प्राचीबरोबर वाद घालायला सुरुवात केली. तू प्रेमासाठी तयार का होत नाही, यावरून सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत गेला. यावेळी शेखर याने प्राचीच्या डोक्यात मारायला सुरुवात केली. प्राची ही ओरडत असताना तिचं तोंड दाबलं आणि त्यानंतर त्याने गळा देखील दाबला. यातच प्राचीचा मृत्यू झाला. प्राचीचा जीव गेल्याचं शेखर याच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्याच रूममध्ये असलेल्या प्राचीच्या ओढणीने तिच्या गळ्याला फास लावला आणि सिलिंग फॅनला तिचा मृतदेह लटकवला. शेखर याला वाटलं होतं की जर अशा प्रकारे जर प्राचीचा मृतदेह कोणी पाहिला तर प्राचीने जीवन संपवलं असं प्रत्येकाला वाटेल. ज्या प्रकारची प्लॅनिंग शेखर याने केली होती तो घरातून बाहेर पडताना मुख्य दरवाजाने बाहेर न पडता पाठीमागच्या दरवाजाने बाहेर पडला. आपण काहीच केले नसल्याचा आव आणून तो शहरात फिरू लागला होता. बँकेत गेलेले प्राचीचे आईवडील हे सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांनी प्राचीला आवाज दिला, पण तिचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा वरच्या मजल्यावर रूमचा दरवाजा आतून बंद असल्याचं त्यांना दिसलं. त्यावेळी त्याने दुसऱ्या बाजूने खिडकीतून आतमध्ये पाहिलं तर प्राचीने फॅनला आपली जीवनयात्रा संपवल्याचं त्यांना समोर दृश्य दिसलं. मुलीची अवस्था पाहून आई वडील यांनी रडायला सुरुवात केली. तेव्हा शेजारचेही लोक त्या ठिकाणी जमा झाले. रूमचा दरवाजा तोडण्यात आला. मुलीने ओढणीने आपली जीवनयात्रा संपवलं हे प्रत्येकाला वाटत होतं. मानकापूर पोलिसांना देखील बोलावण्यात आलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस घटनास्थळी तात्काळ आले. त्या ठिकाणी त्यांनी मृतदेह खाली घेतला. पोलिसांनी रूमचा पंचनामा केला, परंतु त्या ठिकाणी संशयास्पद असं काहीच आढळून आलं नाही. त्यामुळे काहीतरी कारणास्तव प्राचीने आपली जीवनयात्रा संपवली असेल असा अंदाज मानकापूर पोलिसांनी देखील काढला आणि त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली. मात्र ज्यावेळेस प्राचीचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला आणि काही कालावधीनंतर जेव्हा तिचा रिपोर्ट आला आणि त्यामध्ये मृत्यूचं कारण कळालं तेव्हा पोलीस देखील हादरून गेले. कारण त्या तरुणीने जीवनयात्रा संपवली नव्हती तर तिचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने खून केल्याचं लक्षात आलं होतं. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या शेखर ढोरे याच्या घरी प्राची शिवणकाम करण्यास जात असल्याचं पोलिसांना कळालं. त्यानुसार शेखर ढोरे याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला शेखर याने आपल्याला काहीच माहिती नसल्याचा आव आणला, पण जेव्हा पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी या सर्व गुन्ह्याची कबुली दिली. अतिशय चाणाक्ष पद्धतीने शेखर याने सर्व प्लॅन केला होता. मात्र त्याने केलेला प्लॅन त्याच्याच अंगलट आला होता, त्याच्या अंगावर उलटला होता. शेखर याचं लग्न झालेलं असताना देखील त्याने प्राचीवर डोळा ठेवून तिच्यावर प्रेम सुरू केलं होतं. जेव्हा प्राचीने हे सर्व करण्यास विरोध केला तेव्हा शेखर याने तिलाच संपवून टाकल्याचं उघड झालं. मित्रांनो, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न प्रत्येक दिवस गाजत आहे. त्यातच असल्या प्रकारच्या घटनेने महिलांनी घरी संरक्षणातच राहायला हवे की काय असा प्रश्नच निर्माण होत आहे. ही सत्य घटना सांगण्याचा उद्देश कुणालाही बदनाम करण्याचा अथवा गुन्हेगारी घटनेला वाव प्रोत्साहन देण्याचा नाही. मात्र ही गुन्हेगारी कुठेतरी थांबली पाहिजे हाच या पाठीमागचा उद्देश आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.